अजून कसं नाही आला दादा? हो ना, हाच तरी लवकर यायला हवं होतं. बेस्ट फ्रेंड सोडून गेलाय म्हटल्यावर मला बघायचंय समरला किती त्रास झालाय. मोठा आपला मित्राची गवाही देत होता ना, आता तोंडावर पडल्यावर कसं वाटतं ते बघायचंय. समर, अरे आनंद सोडून गेला म्हणजे मला कळलं ते शॉक बसला रे मला आणि स्वतः समोर आला नाही. स्ट्रेंज. तुला कसं कळलं? असं आहे का? तर कसं कळलं म्हणजे ऑफिसमध्ये सगळीकडे न्यूज आहे. माझ्यापर्यंत पोहोचणार नाही का ती? मला तर खरं सांगते, मला शॉक बसला. आजच मी बोलले ना, आणि हे असं स्ट्रेंज. काय झालं? हसताय का तुम्ही दोघं? अफवा पण किती पटकन पसरतात. अप्पा, म्हणजे काय नाही, आज दिवसभरामध्ये काकू इतक्या गोष्टी घडल्यात ना की तुला काय काय सांगू कळत नाही मला. काय घडलं दादा? म्हणजे आनंदने अजून पण काही केलं का? नाही, आनंदनी काही नाही केलं, पण आनंदला कोणीतरी किडनॅप करायचा प्रयत्न केला. किडनॅप? माय गॉड, पुणी? आता ते मला माहित नाही, पण पोलिसांशी मी बोललोय, ते याचा शोध घेतीलच. मुद्दा काय आहे की आनंदला पकडून, आनंदला किडनॅप करून त्यांनी त्याच्याकडनं बळजबरीने राजीनामा लिहून घ्यायचा प्रयत्न केला आणि आनंदने तो लिहिला सुद्धा. पण गंमत अशी आहे. अरे गंमत काय त्यात? किती भयानक आहे. आहेच काकू, पण माणसं इतकी मूर्ख नसतात ना. आनंदने तो राजीनामा लिहिला, पण त्याच्यावर स्वतःची सही मात्र खोटी केली. काय? खोटी सही? म्हणजे त्या किडनॅप करणाऱ्यांच्या कदाचित हे लक्षात आलं नाही, पण मी आनंदची सही अनेक वर्ष बघतोय ना. मला माहिती आहे, मी ते बघितलं पत्र तेव्हाच मला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्या किडनॅपर्सना आनंदची सही पाठ नव्हती, पण मला होती ना. त्यांनी त्याच्यावरती खोटी सही केली. त्या किडनॅपर्सकडे ताकद होती, पण बुद्धी नव्हती. शेवटी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. हो म्हणजे खरंच ना, मूर्खपणाची हद्दच झाली नाही. मुळात एवढ्या वर्षांची लॉयल फ्रेंडशिप, ही त्या मूर्खांना पण काय कळणार. सगळ्यात महत्वाचं काय की आनंद सुखरूप आहे, पण इथनं पुढे मात्र मी त्याची सेफ्टी लाईटली घेणार नाही. त्या सगळ्याची काळजी मी अगदी व्यवस्थित घेईन. चला, मी आता आवरून येतो. मी पण आले हा काकू. स्वानंदीने मला टोमणा मारला असं का वाटतंय मला? कारण तिने खरंच टोमणा मारला. आपला संशय आलाय तिला वाटतं. तू हळू बोल ना जरा. इथे जे नोकर आहेत ना, ते आता तिच्या साईडला आहेत. कळतंय ना तुला? पण मला वेगळंच टेन्शन आलंय. हा आनंद खूप हुशार निघाला. आपण दिलेल्या प्रलोभनालाही बळी पडला नाहीच, वर आपण त्याला किडनॅप केलं तरी असा चॅप्टरपणा. खोटी सही. आता फक्त एकच मार्ग आहे. तो काय? त्याला समरपासून दूर करायचा. पण ते कसं जमणार?
असा प्लॅन करायचा की ज्यात आनंदच गुन्हेगार ठरेल. समोरच्या मनात जी त्याच्या लॉयल मित्राची इमेज आहे ना तीच नष्ट करायची. एजंट निकिता, येस. किती माणसं होती? आत्तापर्यंत तर 3 माणसं होती सरकार. 3 माणसं होती. चुकतंय, काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? सॉरी बॉस. आता समरचं लग्न झालं ना, आता 4 माणसं झाली आहेत बॉस. 4 माणसं झाली आहेत. मग तू काय करणार आहेस की नाही? मी काय करणार? सॉरी मीच करणार. मी तुमचं मीठ खाल्लंय बॉस, आणि प्रेग्नेन्सीमध्ये डिंकाचे लाडू पण. व्हॅलेंटाईन्स डे कधी आहे? 1 मिनिट हा. आलाच की, जवळ आला बॉस. अगं पण तू तयारी कधी करणार आणि त्याआधी त्या दोघांना एकत्र कधी आणणार? आत्ताच, लगेच, या क्षणी. ओव्हर अँड आउट. काय काय मला एक फेवर हवाय. बोल. मला ना आज दिवसभर बिझी ठेव, म्हणजे दुसऱ्यांची कामं दिलीस तरी चालेल. का बरं? निकिता रे, तिला व्हॅलेंटाईन वीक साजरा करायचा आहे. हो, आपल्या कर्माचे फळ. कोणी सांगितलं होतं लग्न करायला? तू विसरलास का? तुझंही लग्न झालंय. पण आम्ही असलं काहीच करत नाही. पण निकिता छळणार आहे तुला. हो यार, जर आतीच करतीये ती, आणि ती किडनॅपिंगचं प्रकरण झाल्यापासून जरा भितरली. दर अर्ध्या तासाने तिला माझ्याशी बोलायचं असतं. बहुतेक प्रेमाने गुदमरून टाकणार आहे मला ती आता. काही चुकीचं करत नाही ती. झालंच असं होतं. बरे, काळजी प्रेम मी समजू शकतो. अरे पण त्यामुळे कामं मागे पडली आहेत. आज काही झालं तरी ते देवधर स्टीलचं पेपरवर्क संपवायचंय मला. प्लीज प्लीज एवढं. काय रे तू? माझी डार्लिंग इतक्या प्रेमाने वागते तुझ्याशी आणि तू असं वागतोस तिच्याशी. आपण ना आता तुझ्या लग्नाविषयी बोलू. नाही, त्याच्यावर काहीच नको. नाही बोलूया ना जरा. नाही नको. मी सांगतो निकिताला, तू बिझी आहेस म्हणून. ओके, थँक्यू.